ते राजकारण खरोखरच लई वंगाळ झालंय। सामनाच्या अग्रलेखात एनसीपी विलीनीकरणावर भाष्य करतलंय। गुंता सुटू नये यात अनेकांचा स्वार्थ आहे असं सामनामध्ये म्हटलेलं आहे। सामनाच्या या अग्रलेखामध्ये काही महत्त्वाचे मुद्दे मांडण्यात आलेत आणि एनसीपी मधल्या राजकारणावर आज सामनामध्ये लिहिण्यात आलेले एकदा आपण पाहूया काय नेमके महत्त्वाचे मुद्दे सामनामध्ये लिहिलेत। अजित पवारांना शरद पवार यांच्याविषयी आदर व ओलावा होता आणि त्यामधूनच दोन राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाची चर्चा व प्रक्रिया सुरू झाली। जिल्हा परिषद निवडणुकानंतर त्याबाबत अंतिम निर्णय होण्याचं ठरलं, पण अजित पवारच निघून गेले। पटेल तटकरे यांना विलीनीकरण नको आहे हा अमित शहा व फडणवीस यांचाच अजेंडा आहे। अजित पवारांच्या जाण्यानं पवार कुटुंबामध्ये आणि राज्याच्या घडामोडीमध्ये गुंता वाढला आहे। गुंता सुटू नये यातच अनेकांचा स्वार्थ आहे। पुढचं पुढे पाहू। महाराष्ट्राला पहिल्या महिला उपमुख्यमंत्री मिळाल्या, त्यांचं अभिनंदन। सूतक काय येतं आणि जातं, राजकारण थांबवून कसं चालेल? हे राजकारण खरोखरच लई वंगाळ झालं आहे। सामनाच्या अग्रलेखामध्ये अशा प्रकारे